नमस्कार. नमस्कार, नमस्कार. आज आपण खास म्हणजे जे काही मराठवाड्यात न घेतलं जाणारं पीक म्हणजे हळद हे जास्त करून विदर्भामध्ये पीक घेतलं जातं. तर हळदीचं उत्पन्न इकडच्या प्रगतशील शेतकऱ्याने चांगलं जबरदस्त काढलेलं आहे. त्यांचा आपण आज अनुभव ऐकणार आहोत. कारण साऱ्यात जास्त कमी प्रमाणात इकडं हळदीचं पीक घेतलं, पण त्यांनी कसं नियोजन करून लागवड केली आणि कसं उत्पन्न काढलं हे त्यांच्या शब्दात आपण विचारणार आहोत. नमस्कार भाऊ, नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर शांतीराम डिके, राहणार परसोडा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुमचा मी मोबाईल नंबर पण सांगा. मोबाईल नंबर 9673 440 777. साहेब, हे तुम्ही बियाणं कोणतं लावलं? आपण सेलम जातीचं बियाणं लावलेली. सेलम जातीचं बियाणं लावलं. हा. तर किती एकरमध्ये लावलं होतं? हे 3.25 एकर क्षेत्र आहे आपलं. बरं, 3.25 एकरमध्ये तुम्हाला बियाण्याची क्वालिटी कशी वाटली? म्हणजे तुम्ही जे का बियाणं घेतलं होतं मी परभणीवरून. आपले मित्र बरं. आहेत तिथं. बरं. त्यांच्याकडून मी बियाणं खरेदी केलं होतं. बरं. आणि त्याची लागवड जून महिन्यात केली आपण. बरं. तर लागवड केल्यानंतर एक जी ट्रीटमेंट असते वराद उदासी तंत्राच्या हिशोबानं, बरं. त्या हिशोबाने पूर्ण ट्रीटमेंट वापरली आपण. हां. मला असं अप्रतिम उत्पन्न आलेलं आहे. 3-3.5 किलोच्या पुढे फणी बनलेली आहे हळदीची. म्हणजे आज तुम्ही हळद बघू शकता. बघा. जे काय आहे एकदम जबरदस्त. म्हणजे आज या हळदीची क्वालिटी जर बघितली एकदम जबरदस्त आहे. आणि म्हणजे पीक जर म्हटलं इकडच्या वातावरणाच्या मानाने एकदम जबरदस्त निघलेलं आहे. तर हळदी ही जबरदस्त निघली. आणि तसंच तुम्ही हे जे काही पूर्ण याच्यासाठी कोणतं तंत्र वापरलं म्हणले तुम्ही? वराद उदासी तंत्र. तर वरदचे घटक आणि उदासी तंत्र जे काही वरद क्रॉप सायन्स जालना ह्या कंपनीचे त्यांनी घटक वापरले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आणि नियोजनबद्ध पूर्ण शेड्यूल वापरल्यामुळं आज आपल्याला हा रिझल्ट दिसत आहे. बरोबर. तर तुमचं हे 3 एकरमध्ये साधारणतः तुम्हाला किती उत्पन्न निघाल? मला एकरी 200 ते 250 क्विंटल कच्चा माल निघतोय. ओके. तर 600-700 क्विंटल मला पूर्ण ऑन एन ॲव्हरेज पूर्ण क्षेत्रामध्ये माल निघतोय. बरं, म्हणजे असा विषय. 3 एकर क्षेत्रामध्ये 700 क्विंटल पर्यंत तुम्ही? 3.25 एकर क्षेत्र आहे. हां, एकरी हां. 200 जरी पकडला आपण हां, तरी मला ऑन एन ॲव्हरेज 700 क्विंटल कच्चा माल निघतोय. त्याच्यापासून 100 ते 125 क्विंटल पक्की हळद होऊ शकते मला, प्रोसेस वगैरे करून सगळी. आणि जर समजा हां. आजचा जर भाव बघितला, म्हणजे आज जो मार्केट चालू आहे समजा, तर तो मार्केटच्या भावाप्रमाणे तुमचं किती उत्पन्न होईल? आता भाव चालू आहे मार्केटचे 15,000 पासून तर 20-25 हजारापर्यंत भाव आहे. भविष्यामध्ये यावर्षी उत्पादन क्षेत्र कमी घटल्यामुळं आणि ज्या लोकांनी हळद लावली होती त्यांच्या उत्पन्नामध्ये पण खूप मोठी घट आलेली आहे यावर्षी. त्याच्यामुळं चालू वर्षी मला भाव बऱ्यापैकी भेटतील. आता त्याचं मी गणित नाही सांगू शकत. आपलं काय माल विकूस तर आपल्या हातात पैसे पडूस तर शेतकऱ्याचं गणित अवघड राहतं. बरोबर. जोपर्यंत आपल्या पदरात पैसे पडत नाही तोपर्यंत कॅल्क्युलेशन ही काही नोकरी नाही. ही शेती आहे, माती टाकणे आणि मग घेणे अशी गंमत आहे. पहिल्याच वेळेस लावलेला प्रयोग आहे. भविष्यामध्ये काय होईल ते आता सांगू नाही शकत. पण एक 15-20 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे मला. म्हणजे साहेबांनी 3 एकरमध्ये हळद केलेली आहे आणि त्या उत्पन्नातून त्यांना 20 लाखापर्यंतची उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. असा अंदाज त्यांनी केला मार्केटच्या हिशोबाने. तरी पण त्यांचं म्हणजे पीक पण छान आलेलं, त्याच्यामुळे म्हणजे होणारच. कारण ह्या वर्षी वातावरणाच्या नुसार हळदी पिकाला भाव पण चांगला आहे. दुष्काळी परिस्थिती आहे, लागवड कमी आहे, आणि उत्पन्नात लागवड घट कमी आहे. या सगळ्या गोष्टीमुळे तर मला तसेच इथं जे हळद काढणारे आहेत शेतमजूर तर त्यांचे ते इथले नाही आहेत, ते विदर्भातले आहेत. हिंगोली हिंगोली म्हणजे हिंगोली मधले आहेत. आणि त्यांच्याकडे हळदीचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे हळदीचं उत्पन्न जास्त घेतलं जातं. तर आपण त्यांची क्वालिटी कशी बनल्या गेली? हळद ही सर एकदम चांगली व्हरायटी आहे ही. हा हा. म्हणजे ही सेलमची आहे. बर. सेलम म्हणजे हिला मार्केट जास्त असते सर हिला. हा हा. मग आमचा गाव आहे सर औंढा तालुका आहे आमचा. बर. हिंगोली जिल्ह्यातले आम्ही. तुमचं नाव सांगा. आमचं दामाजी नागोजी बेले. बर. आणि हिंगोली जिल्हा आम्हाला जिल्हा आहे सर. औंढा तालुका आहे आम्हाला. आता तुमच्या म्हणजे तुमच्या भागामध्ये हळदीचं उत्पादन जास्त प्रमाणात जास्त आहे ना सर. आमच्या इकडे हे कुरुंदा वसमत आहे ना, एकदम ओके तिकडे हळदी लावतात शेतकरी. बर. आता तुमच्याकडे उत्पन्न तुम्ही नेहमी बघितलं सर. हो आता हे फर्स्ट टाइम इकडचा प्लॉट बघताय हो समजा. हो. फर्स्ट तर तुम्हाला कसं वाटतं इकडचं म्हणजे उत्पन्न? आमच्या इकडे भागापेक्षा हे हळदीचं उत्पन्न हा. दुप्पट आहे सर हे. बर. म्हणजे कसं आम्ही स्वतः हळद लावलेली आहे मी बी आमच्या घरी. हा हा. त्याच्यापेक्षा डबल हळद आली. म्हणजे आज ह्या शेतकऱ्याने एवढा जबरदस्त प्रयोग केला आणि त्याला वरद घटकाची जोड दिल्यामुळं आज आपण हळदीचं पीक बघू शकता. तर मला एक विचारायचं तुम्हाला, तर जे काही तुम्ही वरदचे घटक वापरलेत तर काही घटकांची नावं सांगा, म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांना तेवढंच मेसेज जाईल. तसं आपण एक 6व्या-7व्या महिन्यात प्लॉट व्हिडिओ बनवला होता एक. हा हा हा. तर त्याच्यामध्ये मी संपूर्ण तुम्हाला माहिती दिली होती. पण तरी पण सुरुवातीला आपण बेसल डोस मध्ये हाय पॉवर शक्ती गोल्ड DAP
हे असे सुरुवातीला लागवडीसोबत टाकतो. नंतर एक फुटव्याची फवारणी असते. त्याच्यानंतर भरपूर म्हणजे फुटव्याची फवारणी काय घेता? चॅलेंजर, विमिक्जेल, निमांटर वगैरे आपण पहिले सुरुवातीला दिलं होतं फवारणीतून. नंतर वॉटर सोल्युबल दिलं होतं काही नंतर 5-6 महिन्यानंतर. असे पूर्ण जे शेड्यूल दिलेले आहे आपल्या पुस्तकात तंत्रामध्ये, त्या पद्धतीने याचा वापर केला आपण आणि मला अपेक्षित उत्पन्न आलेलं आहे. म्हणजे साहेबांच्या चेहऱ्यावरचा आज आनंद दिसतोय आणि फर्स्ट टाइम सक्सेस झालेले शेतकरी आहेत. हा हा जे भाव भेटेल तो भेटेल, पण उत्पन्न जास्त प्रमाणात. उत्पन्न भरपूर आलं. म्हणजे आज त्यांनी स्वतः पहिल्यांदा प्रयोग केला इकडच्या भागामध्ये आणि आज ते 700 क्विंटल पर्यंत आज त्यांचं अंदाजे पीक निघतंय. तर खरंच तुमच्या मेहनतीला फळ मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला जास्तीत जास्त भाव मिळो अशी आम्ही पण प्रार्थना करतो. आणि तुम्ही खरंच असे सक्सेस होत राहावं आणि तुमच्या ह्या हळदीच्या याच्यापासून बाकीच्या शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा आणि नवीन नवीन प्रयोग करावं, जेणेकरून आपल्या शेतीच्या उत्पन्नात सक्सेस होईल आणि भरभराटी येईल. तर तुम्ही वेळ दिलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.